श्रावणी सोमवारच्या पावन दिवशी हरिनामाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडीचे प्रस्थान। श्री क्षेत्र पांढरवाडी महिमानगड जाधववाडी येथून परमपूज्य सद्गुरू योगीराज तात्याबुवा महाराज यांच्या पायी पालखी दिंडी सोहळ्याला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। श्रावणी सोमवार असल्याने सकाळपासूनच मंदिर परिसरात वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। तात्या महाराजांचा जयघोष आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। दिंडी सोहळ्याच्या प्रारंभी श्री सेवागिरी महाराज मंदिराचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर परमपूज्य सद्गुरू योगीराज तात्याबुवा महाराज यांच्या पालखीचे वारकऱ्यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले। पूजेनंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। यानंतर भजन कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात वातावरण अक्षरशः भक्तिमय झाले। मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पालखीने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले। दिंडीच्या अग्रभागी भगव्या पताका घेऊन वारकरी सहभागी झाले होते। पारंपरिक वेशभूषेत टाळ मृदुंगाच्या साथीने भजन आणि कीर्तन करत वारकरी मोठ्या उत्साहाने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले। या दिंडीचे आणखी एक खास आकर्षण ठरले ते म्हणजे लहान मुलींचा सहभाग। डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन या चिमुकल्या मुलींनी दिंडीत सहभाग नोंदवला। त्यामुळे संपूर्ण दिंडी सोहळ्याला एक वेगळीच धार्मिक आणि आकर्षक रंगत आली। दरम्यान दिंडीत सहभागी प्रत्येक वारकऱ्याला अमोल एकळ फाउंडेशनच्या माध्यमातून अमोल एकळ यांच्या वतीने टोपी आणि उपरणे वाटप करण्यात आले। या उपक्रमाचे वारकऱ्यांकडून कौतुक करण्यात आले असून यामुळे दिंडीतील वारकऱ्यांचा उत्साह आणखी वाढला। श्रावणी सोमवारच्या या पवित्र दिवशी भक्ती, श्रद्धा आणि हरिनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या या पायी दिंडीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पालखी मार्गस्थ होत असताना ग्रामस्थांनीही भावपूर्ण वातावरणात वारकऱ्यांना निरोप दिला। विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदुंगाचा नाद, भगव्या पताकांची डौलाने होणारी वाटचाल आणि तात्या महाराजांचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात पांढरवाडी, महिमानगड, जाधववाडी येथून पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडीचा प्रवास सुरू झाला आहे। खबर गावाकडची न्यूजसाठी संपादक नितीन वाघमोडे तसेच निवेदक वैभवी काकडे पाटील, दहिवडी। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।